नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या महाराष्ट्र पोलीस भरती 2025 डेली सराव सिरीजचा दिवस 59. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओमधील माहिती समजली तरच या व्हिडिओला लाईक करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आणि सिरीजमधील प्रश्न क्रमांक 1212 आहे. टिंबटिंब हा भारतातील प्रथम क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, कापड उद्योग शेतीवर आधारित आहे, साखर उद्योग शेतीवर आधारित आहे, चहा उद्योग शेतीवर आधारित आहे आणि ताग उद्योग देखील शेतीवर आधारित आहे. परंतु यापैकी कोणता आहे जो सर्वात मोठा आहे? तर सर्वात मोठा असतो कापड उद्योग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. कापड उद्योग हा भारतातील प्रथम क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. प्रश्न क्रमांक 1213. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? आता मित्रांनो, विश्वातील सर्वात तीव्र बल कोणतं असतं? तर एखाद्या केंद्रकामध्ये असणारं बल त्याला काय म्हणतात? केंद्रकीय बल, इंग्रजीमध्ये न्यूक्लिअर बल किंवा न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 असणार आहे. ठीक आहे. जगातील सर्वात तीव्र बल असतं केंद्रकीय बल. आणि मित्रांनो, हे काय करतं? तर आपल्या भोवती इलेक्ट्रॉन्सना फिरवायचं काम करतं. जसं की गुरुत्वाकर्षण बल असतं त्याचप्रमाणे न्यूक्लिअर बल देखील असतं, जे गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक शक्तिशाली असतंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1214. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाचं उन्हाळी अधिवेशन आहे ते मुंबईमध्ये होतं आणि हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूरमध्ये होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. ठीक आहे. हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र नागपूरमध्ये. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1215. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार 14 वर्षाखालील मुलाला कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, 14 वर्षे. कलम विचारलं तर कलम 24. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1216. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, रिश्टर स्केलमध्ये काय मोजतात? भूकंपाची तीव्रता. म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. रिश्टर स्केल काय आहे? युनिट आहे, एकक आहे. परंतु भूकंपाची तीव्रता मोजण्याचं मशीन आहे, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं सिस्मोग्राफ. ठीक आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं मशीन किंवा उपकरण सिस्मोग्राफ आणि एकक रिश्टर स्केल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1217. 2025 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला गेला? या ठिकाणी पहा मित्रांनो, 2025 सालचा लता मंगेशकर पुरस्कार किंवा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार आहे तो सोनू निगम यांना देण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. त्यासोबत दुसरा पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, तो कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला. ठीक आहे. 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1218. 13वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित केले गेले? या ठिकाणी पहा मित्रांनो, 13वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2025 आहे ते शिर्डी या ठिकाणी 22 आणि 23 मार्च 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. 13वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2025 आहे ते शिर्डीमध्ये पार पडलेलं आहे.
कोणत्या महिन्यामध्ये? मार्च महिन्यामध्ये. प्रश्न क्रमांक 1219, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? या ठिकाणी पहा मित्रांनो, शंभूराज देसाई हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1220, भारतातील किती रामसर स्थळे आहेत? या ठिकाणी पहा मित्रांनो, रामसर स्थळे किती आहेत भारतामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या झालेली आहे 96. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 4. या ठिकाणी 95 चं 96 करा. हा प्रश्न जुना होता. आता अलीकडेच डिसेंबर 2025 मध्ये आणखी 2 स्थळांची वाढ होऊन काय झालेलं आहे? तर 96 संख्या झालेली आहे. भारतात एकूण 96 रामसर स्थळे आहेत. त्यापैकी पहा आणखी प्रश्न येतो की महाराष्ट्रातील रामसर स्थळांची संख्या किती? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 3 किती? महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळे आहेत. भारतामध्ये किती आहे? 96 आहेत. त्यासोबतच आणखी कोणता प्रश्न येऊ शकतो? कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत? उत्तर शोधायचं आणि कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 1221, 2026 मध्ये आयोजित करण्यात येणारी महिला IPL ची कितवी आवृत्ती असणार आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा 2026 मध्ये जी महिला IPL घेतली जाईल ती कितवी असणार आहे? तर आतापर्यंतची 4थी. ठीक आहे. आतापर्यंतची 4थी स्पर्धा असणार आहे. सुरुवात झाली होती 2023 म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 1222, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली या भाषांची लिपी कोणती आहे? देवनागरी आहे. परंतु कानडी आणि तमिळ यांची लिपी वेगळी आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत देवनागरी लिपी असणार आहे. म्हणजे पर्याय 1. ठीक आहे. या ठिकाणी पहा, कानडी वेगळी लिपी आहे, तेलुगू वेगळी लिपी आहे आणि या ठिकाणी देखील कानडी काय आहे? वेगळी लिपी आहे. ठीक आहे. इंग्रजी देखील वेगळी लिपी असते. प्रश्न क्रमांक 1223, खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता? या ठिकाणी पहा, कठोर वर्ण म्हणजे कोणते वर्ण? तर असे वर्ण की मराठी वर्णमालेमध्ये जर आपण 5-5चे गट केले तर त्या 5-5च्या गटापैकी पहिली 2 अक्षरं असतील ती कठोर असतील आणि उरलेली 3 अक्षरं ती काय असतील? मृदू असतील. उदाहरणार्थ जर आपण क चा गट घेतला तर क च्या गटामध्ये क आणि ख ही पहिली 2 अक्षरं आहेत ती काय असणार? कठोर असणार. आणि ग, घ आणि न ही 3 काय असणार आहेत? मृदू असणार आहेत. ठीक आहे. अनुनासिक हे मृदू व्यंजनामध्ये मोडलं जातं. या ठिकाणी पहा, मग आता कठोर विचारलंय. मग काय झालं? क च्या गटातील पहिलं क, त च्या गटातील पहिलं त आणि प च्या गटातील पहिलं प ही काय झाली? कठोर व्यंजन, कठोर वर्ण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या ठिकाणी पहा, ड हे ट च्या गटामध्ये 3ऱ्या क्रमांकाला आहे. न ट च्या गटामध्ये 5व्या क्रमांकाला आहे आणि म हे प च्या गटामध्ये 5व्या क्रमांकाला आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? ही तिन्ही देखील मृदू झाली. या ठिकाणी ढ ट च्या गटामध्ये 4थ्या क्रमांकाला, ध त च्या गटामध्ये 4थ्या क्रमांकाला आणि भ हे प च्या गटामध्ये 4थ्या क्रमांकाला. म्हणजे हे काय झाले? हे देखील मृदू झाले. लक्षात ठेवायचं आहे, पहिलं आणि दुसरं कठोर, 3रं, 4थं, 5वं मृदू. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 1224, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, पुनर्विवाह शब्द कसा लिहायचा? तर पर्याय 4 प्रमाणे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, पुन, त्यानंतर व वर वेलांटी आणि रफार आणि विवाह. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1225, समाजातील इतरांना उपद्रव देणारे लोक म्हणजे? मित्रांनो, समाजामध्ये राहून समाजातील इतर लोकांना त्रास देणारे म्हणजे कोण? तर समाज कंटक. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता। त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे। या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील। तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना। याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना, असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता। याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये। तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे। तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे। त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत। आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 1226, जगत अधिक ईश्वर बरोबर काय? या ठिकाणी पहा काय झालंय तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त हे व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई हे काय आहे स्वर आहे। आणि आपण काय पाहिलं, जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्या ठिकाणी व्यंजन संधी होते। मग या ठिकाणी कोणत्या प्रकारची व्यंजन संधी आहे तर लक्षात ठेवायचं आहे, जर कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा एखादा स्वर आला तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं। यालाच काय म्हणतात आपण तर तृतीय व्यंजन संधी। मग या ठिकाणी पहा शेवटचा वर्ण जगतमध्ये काय आहे त आहे आणि ईश्वरमध्ये पहिला वर्ण स्वर आहे। म्हणजे काय झालं तर कठोर व्यंजनापुढे स्वर आला की काय होणार तर कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये म्हणजे कशामध्ये होईल द मध्ये, आणि ई आहे तो त्या द ला जोडला जाईल म्हणजे काय होईल दी होईल। म्हणजेच जगत अधिक ईश्वर जगदीश्वर, पर्याय 4। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1227, मराठी भाषेचे नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी पहा मित्रांनो, मराठी भाषेचे नाट्यछटाकार म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखलं जातं किंवा शंकर काशीनाथ गर्गे यांना ओळखलं जातं। म्हणजे या ठिकाणी काय झालं, यापैकी नाही हे आपलं उत्तर झालं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1228, तेलुगू या भाषेला किती साली अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, तेलुगू या भाषेला 2008 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। 2008 साली तेलुगू आणि कानडी या दोन भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे। ठीक आहे। तेलुगू 2008, कानडी 2008, तमिळ ही काय आहे पहिली अभिजात भाषा। तमिळ ही पहिली अभिजात भाषा आहे जिला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठीला कधी मिळाला 2024 साली। प्रश्न क्रमांक 1229, हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर अलंकार ओळखा। या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलेलं असतं किंवा उपमेय आणि उपमान हे सारखेच आहेत अशा प्रकारचं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी रूपक हा अलंकार होतो। मग या ठिकाणी पहा, हिंदू भूमीचे नंदनवन काय आहे
काश्मीरला काय म्हटलं, नंदनवन म्हटलं. म्हणजे या ठिकाणी नंदनवन आणि काश्मीर यांच्यामध्ये एकरूपता आहे म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार होईल. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. श्लेष कधी एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरला तर. उत्प्रेक्षा कधी जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे हे दर्शवण्यासाठी जणू गमे वाटे भासे यांचा वापर होईल तेव्हा उत्प्रेक्षा. आणि अनुप्रास कधी जेव्हा एखादं अक्षर पुन्हा पुन्हा येऊन चमत्कृती किंवा लय साधली असेल त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1230 योग्य विधान निश्चित करा. या ठिकाणी पहा विधान काय योग्य आहे तर लिंग हे नामाच्या जातीवरून ओळखले जाते. व्यक्ती ही पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची हे दर्शवण्याचा नामाचा गुणधर्म म्हणजे काय तर लिंग. म्हणजे या ठिकाणी काय झालं, नामाच्या जातीवरून काय ठरवतो आपण, लिंग ठरवतो. म्हणजेच पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1231 खालील शब्दांतील धातुसाधित विशेषण कोणते. या ठिकाणी पहा धातुसाधित विशेषण म्हणजे काय तर धातूला प्रत्यय लागून बनलेलं विशेषण. मग या ठिकाणी पहा पड हा धातू आहे आणि त्याला का हा प्रत्यय लागला आणि काय बनला पडका. पडका हा शब्द काय झाला धातुसाधित विशेषण. म्हणजे पर्याय 4. लबाड गुणवाचक विशेषण, निरोगी गुणवाचक विशेषण आणि स्वप्नाळू स्वप्न या नामापासून बनलेलं नामसाधित विशेषण. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1232 सन्निहित भूतकाळ असलेलं वाक्य शोधा. या ठिकाणी पहा सन्निहित काळ म्हणजे काय तर एखादी घटना घडल्यानंतर लगेच दुसरी घटना घडणे याला काय म्हणायचं सन्निहित काळ. मग या ठिकाणी पहा सन्निहित भूतकाळ विचारलाय म्हणजे काय होईल तर एखादी गोष्ट घडली त्यासोबतच दुसरी गोष्ट घडून गेलेली होती असं याचं वर्णन असेल. म्हणजेच काय मी उठतो तोच तुम्ही पसार. म्हणजे काय मी उठून बघतोय तोपर्यंत तुम्ही गेला सुद्धा. म्हणजे काय झालं या ठिकाणी सन्निहित भूतकाळ आला. पर्याय 2. सूर्य रोज उगवतो. या ठिकाणी पहा यामध्ये बदल होणार नाहीये म्हणून साधा वर्तमान काळ. त्रिकालाबाधित सत्य किंवा कधीही न बदलणारी गोष्ट याला काय म्हणायचं साधा वर्तमान काळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1233 स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात. समजा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे तर काय केलं जाईल तर त्या पहिल्या वाक्यानंतर एक लांब रेष दिली जाईल त्याला काय म्हणायचं अपसारण चिन्ह. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. स्पष्टीकरण द्यायचे असेल तर अपसारण चिन्ह दिले जाईल. प्रश्न क्रमांक 1234 कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे टिंबटिंब. या ठिकाणी पहा कमीत कमी शब्द वापरून एखाद्या सामासिक शब्दाचं स्पष्टीकरण करणे म्हणजे काय तर त्या समासाची फोड करणे किंवा त्याचा विग्रह करणे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 2. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे स्पष्टीकरण म्हणजेच विग्रह. प्रश्न क्रमांक 1235 अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता, त्याच्या वागण्याचा मला राग आला. या ठिकाणी अधोरेखित शब्द मानायचा आहे राग. आता या ठिकाणी रागला कोणताही प्रत्यय नाही म्हणजेच कोणती विभक्ती असेल प्रथमा आणि प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय असतो तर कर्ता. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. राग या शब्दाचा कारकार्थ कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 1236 मोर लांडोर जसे नाते आहे तसे. या ठिकाणी पहा मोर याचं स्त्रीलिंगी रूप काय असतं लांडोर. त्याचप्रकारे भाटी म्हणजे मांजर आणि बोका म्हणजे नर मांजर. या ठिकाणी काय झालं या ठिकाणी देखील विरुद्ध लिंगांची जोडी दिलेली आहे किंवा नातं दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. ठीक आहे. चिमणा चिमणी असतं बगळा चिमणी नाही. बैलसाठी गाय असेल किंवा कपिला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तराने दिलेली माहिती समजली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. तसेच पोलीस भरतीची तयारी करता करता महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.